हॉस्पिटलला आम्ही ताळा लावू। आज सोलापूर महानगरपालिका आरोग्य अधिकारी यांना युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलं। आस्था किडनी सेंटर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भोंगळा कारभार चालू आहे। खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी उपचार घेणाऱ्या जे पेशंट आहेत त्या पेशंटला प्रथमतः तगादा लावला जातो की तुम्ही पैसे एवढे भरा, पैसे भरा तरच उपचार होईल। त्या ठिकाणी असणारी सुविधा एकही सुविधा उपलब्ध नाही, लिफ्टची सुविधा उपलब्ध नाही। आम्हाला तर या ठिकाणी असा संशय येतो आहे की त्या ठिकाणी जे असणारे डॉक्टर आहेत ते खरे डॉक्टर आहे का बोगस डॉक्टर आहेत, त्यांच्या डिग्री चेक करा, डिग्री तपासून त्यांच्यावर कारवाई करा। आणि त्या ठिकाणी असणारं बांधकाम आहे, त्या ठिकाणी असणाऱ्या सुविधा आहेत, त्या सुविधाबद्दल या ठिकाणी महानगरपालिका आरोग्य अधिकारी यांनी चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा, अशाचं निवेदन या ठिकाणी आम्ही युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने आरोग्य अधिकारी यांना देण्यात आले। आज सोलापूर जिल्ह्यातून या ठिकाणी किडनी स्पेशलिस्ट म्हणून त्यांची ओळख आहे आणि बरेच लोक त्या ठिकाणी उपचार घेतात। 8 दिवसापूर्वी दशरथ रसाळ नावाचा एक 40 वर्षीय युवकाची त्या ठिकाणी त्या हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला। त्याला कारणीभूत हे हॉस्पिटल आहे आणि विशेष बाब म्हणजे त्या ठिकाणी असणारं मेडिकल आहे। त्या मेडिकलमध्ये आवाचा सव्वा भाव घेऊन लोकांची फसवणूक केली जाते। खऱ्या अर्थाने 8 दिवसापासून आम्हाला एवढ्या तक्रारी प्राप्त झाल्यात की अक्षरशः मेडिकलच्या नावाखाली त्या ठिकाणी लूटमार केली जाते। जर 10 रुपयाची वस्तू असेल त्या ठिकाणी त्या वस्तूची 100-200 रुपये स्वीकारले जातात। तर लवकरात लवकर त्या हॉस्पिटलची चौकशी होऊन त्याचं जे बांधकाम आहे आणि त्याचं जे त्या ठिकाणी सुविधा आहे आणि त्यांच्या डिग्र्या चेक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशाचं निवेदन या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे। येणाऱ्या 8-10 दिवसात जर त्या हॉस्पिटलवर कारवाई झाली नाही तर हॉस्पिटलच्या समोर युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने आणि सर्व ज्यांनी उपचार घेतल्यात, ज्यांना अनुभव आला आहे त्या ठिकाणी ते लोक आमच्यासोबत आहेत। आज जवळपास 15 ते 16 लोक आमच्यासोबत आहेत। ते लोक मग कुठं म्हणेल तिथं यायला तयार आहेत, त्याची तक्रार करायला तयार आहेत। तशा सर्व त्या ठिकाणी लोकाला सोबत घेऊन हॉस्पिटलच्या समोर आम्ही उग्र पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी करणार आहे।